आणि आता दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे काँग्रेस विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार आहे। त्यांचा ए फॉर्म आता दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयातून दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा ए फॉर्म घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी मुंबईला धडकणार आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। काँग्रेस कदाचित उद्या फॉर्म भरणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय की काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवारासाठी ए फॉर्म दिल्लीवरून रवाना झाला आहे। रामराजे शिंदे आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। रामराजे, पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन या निवडणुकीत पुढे पाऊल टाकलं जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं, मात्र आता पक्षश्रेष्ठींनी सुद्धा प्रदेश नेतृत्वाला एक संदेश दिलेला आहे की विधान परिषदेसाठी आपला उमेदवार द्यावा। काय अधिक अपडेट्स आहेत? बिलकुल, आणि यामधूनच आघाडीमध्ये बिघाडी कशी आहे हे दिसून आलेलं आहे। आता काही पदाधिकारी जे आहेत ते दिल्लीमध्येच आहेत आणि संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं आहे त्यांना, आणि तिथून ए फॉर्म घेतला जाणार आहे आणि बी फॉर्म जो आहे तो प्रदेश देणार आहे। 2 फॉर्म असतात, एक ए फॉर्म आणि दुसरा बी फॉर्म। तर ए फॉर्म जो आहे तो मुख्यालयातून मिळतो आणि त्यावर के.सी. वेणुगोपाल यांची स्वाक्षरी असते, त्यामुळे ती स्वाक्षरी झाल्यानंतर तो फॉर्म घेऊन इथे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत श्रीनिवास बिक्कड, तो फॉर्म घेऊन मुंबईला जाणार आहेत आणि त्यानंतर मग मुंबईतून प्रदेशाध्यक्ष दुसरा फॉर्म देतील, बी फॉर्म। त्यामुळे ए आणि बी फॉर्म मिळून मग पुन्हा अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल। जी माहिती मिळते त्यामध्ये 2-3 नावं जी आहेत ती चर्चेला येत आहेत आणि त्यामधून कोणत्या नावाला उमेदवारी दिली जाते ते पाहावं लागणार आहे, परंतु नाव सुद्धा निश्चित झाल्याची माहिती मिळते। आता थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा स्पष्ट होईल की कोणतं नाव असणार आहे। धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल। कोण उमेदवार असेल हे सुद्धा काही वेळातच स्पष्ट होईल आणि आता ए फॉर्म घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झालेत। मुंबईत पोहोचल्यानंतर प्रदेश कार्यालयाकडनं बी फॉर्म दिला जाईल आणि त्यानंतर उद्या या उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणार आहे। आता काँग्रेसनं आपला अधिकृत उमेदवार देण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केलेला आहे। पक्षश्रेष्ठींचाही या निर्णयाला पाठिंबा असल्याचं उघड झालंय।